शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते जे आहेत तिथे जमलेले आहेत आणि त्यांच्या निषेधाच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जातात. त्याची दृश्य आपण बघतोय. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती त्यांनी अशा पद्धतीने राजकीय वक्तव्य करायला नको होतं याचा निषेध केला जातोय. आणि आता उबाटा गटाचे सगळे कार्यकर्ते आता पुण्यामध्ये त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जमलेले आहेत आणि आंदोलन केलं जात आहे. चला पुन्हा एकदा बोलण्याकरता आपण जाणार आहोत. सुषमा अंधारे आपल्या बरोबर आहेत. सुषमा अंधारे, आपण ब्रेकपूर्वी बरेचसे मुद्दे आपले पूर्ण केले, पण मला ब्रेक नंतर थेट विचारायचं आजच का आणि साहित्य संमेलनाच्या व्यासपीठ मी आपल्याकडे येतो. सुषमाताई, अभिजित पोटे आमचे रिपोर्टर आपल्या बरोबर आहेत. अभिजित, काय माहिती? विशाल, आपण पाहतोय की नीलम गोरे यांनी दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात खरं तर जे वक्तव्य केलं ठाकरेंच्या विरोधात आणि मातोश्रींच्या विरोधात त्यानंतर राज्यभर आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेले आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात देखील शिवसेना ठाकरे गटाच्या महिला मोर्चाकडून जे आहे ते नीलम गोरेंचं जे शिवाजीनगर मधील निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळतं. हे दृश्य तुम्ही पाहताय. खरं तर मर्सिडीज गाडी जी शहरातली मर्सिडीज गाडी आहे ती मर्सिडीज गाडी घेऊन हे सगळे शिवसेनेच्या महिला ज्या आहेत त्या नीलम गोरेंच्या निवासस्थानाबाहेर आलेल्या पाहायला मिळतात. खरं तर नीलम गोरेंनी जे वक्तव्य केलं त्यानंतर राज्यभर झालेले आहेत शिवसैनिक असा मला दुसरा प्रश्न आहे. आणि आजपर्यंत समज तुम्ही इतके मर्सिडीज तुम्हाला उद्योगी मागत होते तर इतके दिवस तुम्ही मीडियावर का नाही आलात आणि आज तुम्ही मीडियावर का येताय? आमची इतकीच कॅपॅसिटी की आम्ही ही मर्सिडीज आणू शकतो आणि उद्योगजींनी आम्हाला आजपर्यंत काही मर्सिडीज मागितली नाही, पण निलामताईंनी आजपर्यंत इतक्या मर्सिडीज दिल्या. आमची एवढी प्रतिक्रिया की निलामताईंनी त्या सगळ्या त्यांनी जेवढे मर्सिडीज दिले ते सगळं आम्हाला आजपर्यंत डाटा द्यावा आणि एवढे मर्सिडीज कोणत्या एकाच्या नावावर असलं आम्हाला तरी पोलीस आले त्यांनी आतापर्यंत मर्सिडीज किती दिल्या त्याच्या पावत्या त्यांनी टायरवाले काकू कुणाला म्हणताय? टायरवाले काकू आम्ही निलमताईंना बोलत आहोत, कारण त्यांनी आज मर्सिडीज भेट देण्याची गोष्ट केली. ही भेट आम्ही त्यांना देतोय, आता ही घ्या आणि याच्यातनं गोल गोल फिरा. ज्या नीलम गोरे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मांडव घालायला सांगतात, सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात, त्यांना खर्चात घालतात, प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते. याबाबत नीलमताई बोलतील का? स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमकं काय काय होतं याबद्दल सुद्धा नीलमताईंनी बोललं पाहिजे. मुळात इथे हा प्रश्न आहे की तुम्ही जर एवढ्या मर्सिडीज दिलेल्या आहेत, त्यांच्यासाठी आणलेली आम्ही त्यांना दाखवायला की आपल्या मर्सिडीज कार उद्धव साहेबांना त्याची लालसा नाहीये. मोठमोठे नेते कार्यकर्ते त्यांना बनवले. आपण पाहतात की हे सगळे शिवसेनेच्या आक्रमक झालेले आहेत. जोडे मारो आंदोलन जे आहे ते खरं तर सुषमा अंधारेंच्या विरोधात केलं जाते. विशाल, अगदी 2 मिनिटाच्या हाकेच्या अंतरावर नीलम गोरेंचं घर आहे आणि बरोबर त्या घरासमोर हे सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत. नीलम गोरे यांच्या विरोधात मर्सिडीज गाडी देखील आणलेली आहे आणि नीलम गोरेंच्या पोस्टर्सला खरं तर जोडे मारो आंदोलन या सगळ्या महिला कार्यकर्त्यांकडून केलं जाते. विशाल, अभिजित, या महिला कार्यकर्त्यांशी बोलता येईल का? काय म्हणणं आहे त्यांचं? सुषमाताई अंधारे देखील आपल्या बरोबर आहे. सुषमाताई अंधारे, आता ह्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत आपल्या पक्षाच्या, त्या बोलताना असं म्हणाल्या की तिकीटं दिली जातात, त्यासाठी पैसे मागितले जातात, स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून काय काय होतं यावरती नीलमताईंनी बोलावं असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे. पावत्या दाखवा असं देखील त्यांनी म्हटलंय. असं आहे सुषमाताई, बात निकली तो दूर तलक जाएगी, आता असं म्हणावं लागेल का? बघा, आता तुम्हीच स्त्री आधार केंद्र नावाच्या संस्थेत नेमकं काय चालायचं किंवा काय चालतं यावर पुण्यातल्या अनेक बायका बोलू शकतील. ज्या आमच्या ज्या महिला भगिनी त्या खरं तर खूप उत्स्फूर्तपणे मला खूप त्याच्यात म्हणजे शिवसैनिक महिलांच्या ऐवजी सुद्धा खूप अशा बायका दिसत आहे की ज्या उत्स्फूर्तपणे त्या आंदोलनामध्ये आहेत. कारण अजूनही त्या आंदोलनामध्ये जे मी आपल्या स्क्रीनवर बघते त्याच्यात मला
माझे दोनही शहर प्रमुख अब्सेंट दिसत आहेत आणि ते दोनही शहर प्रमुख अजून का तिथे पोहोचलेले नाहीत ते मी विचारेनच. परंतु या सगळ्या निमित्ताने एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे सांगितली पाहिजे की नीलम गोरे यांनी आतापर्यंत म्हणजे त्यांच्या प्रत्येक साडीवरचा मॅचिंग दागिना मी काही फोटो शेअर केलेत. प्रत्येक साडी त्या साडीसारखा नेकलेस, नेकलेस सारखं कानातल्यासारखी पर्स, हिऱ्या मोत्यांच्या बांगड्या, ह्या सगळ्या आल्या कुठून? नीलम गोरेंच्या प्रत्येक वाढदिवसाला त्या आता ताईंनी सांगितलं ते फार खरं आहे की वाढदिवसाला LED लावा, बॅनर लावा, वाढदिवसाचे मांडव घाला. आमचे खूप असे पदाधिकारी आहेत, मला त्यांची नावं जाणीवपूर्वक इथे उच्चारायची नाहीयेत, की ज्यांनी नीलम गोरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीचा तिथे माझ्या वाढदिवसाला 40 किलोचा मोदक वाहा, माझ्या वाढदिवसाला हे करा. अक्षरशः आमच्यातल्या काही लोकांना मला चप्पल आणा, मला साडी आणा, पैसे द्या. पुणे पोलिसांनी रोखलेला आहे, पुणे पोलिसांनी रोखलेला आहे. आपल्याकडे येतो पण की ह्या सगळ्या महिला गोरेंच्या घरासमोर आलेल्या आहेत. काय गोरेंच्या घरासमोर आलात तुम्ही? गोरेंच्या घरासमोर ज्या बायकीची लायकी नाही ती असं बोलते त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही हे नीलम गोरेंच्या घरासमोर आता या महिला खरं तर दाखल झालेल्या आहेत. समोर सिल्वर रॉक्स नावाचं जे निवासस्थान आहे ते नीलम गोरेंचं निवासस्थान आहे. या सिल्वर रॉक्सच्या बाहेर ज्या आहेत त्या या महिला आता आलेल्या आहेत. सिल्वर रॉक्स जे निवासस्थान आहे. हॅलो 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 हा लाईव्ह हा. नीलम गोरेंनी उद्धव साहेबांची माफी मागावी अशी मागणी जी आहे ती या महिला कार्यकर्त्या करताना दिसत आहेत. पुण्यातलं नीलम गोरेंचं सिल्वर रॉक्स नावाचं जे निवासस्थान आहे. हा फोन माफी मागावी अशी मागणी जी आहे ती केली जाते. या दृश्यांमध्ये आपण पाहतोय घोषणाबाजीपर्यंत असणारा हा सगळा भाग आता थेट नीलम गोरेंच्या निवासस्थानाच्या गेटपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. सगळ्या कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. उद्धव साहेबांना त्याच्या पावत्या ह्या पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊन दाखवाव्यात. पोलीस आम्हाला दडपणारच आहे कारण हे सरकार आहे, हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे. हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करतंय. या सरकारला न्याय द्यायचा नाहीये, फक्त अन्याय करायचा आहे. ही खास आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आणली. त्या ज्या सांगतायत ना आता ते ज्या म्हणतात ना मर्सिडीज पोलिसांना पुढे करून नीलमताई आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न करतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. हो, कारण त्यांचा टायर आता आम्ही पंक्चर केलेला आहे. ज्या मर्सिडीजच्या गोष्टी त्या करतायत ना आणि ज्या गाड्यांमधनं त्या फिरतायत ना त्या गाड्या शिवसैनिकांनी दिलेल्या आहेत. हे त्यांनी विसरू नये. गटनेता करण्यासाठी एका आमच्या कार्यकर्त्याला गटनेता करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडीची मागणी केली. वाढदिवसाचा हो, त्यांना वाढदिवस करण्यासाठी मांडव कार्यकर्त्यांनी घालून द्यायचा. LEDची लाट दुसऱ्याने करायची. ज्या नीलमताई